महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या नावाभोवती सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे ते नाव म्हणजे रुपाली चाकणकर. कारण एका अत्यंत संवेदनशील आणि चर्चित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय कारकिर्दीसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. आणि या सगळ्या घडामोडींनी केवळ राजकारणालाच नाही तर समाज मनालाही विचार करायला भाग पाडला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अनेक वर्ष महिलांच्या हक्कांसाठी, अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्यासाठी काम केलं. त्यामुळे त्यांची प्रतिमा ही एक आक्रमक आणि स्पष्ट वक्ती नेत्या अशी तयार झाली होती. मात्र नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर परिस्थिती अचानक बदलली आणि या प्रकरणाशी त्यांचं नाव जोडलं गेल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण ज्या व्यक्ती महिलांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुख आहेत त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित होणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. सुरुवातीला सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये त्या अशोक खरात यांच्यासोबत दिसत असल्याचा दावा करण्यात आला. या व्हिडिओंमुळे आणि आरोपांमुळे विरोधकांना एक मोठा मुद्दा मिळाला आणि त्यांनी लगेचच आक्रमक भूमिका घेतली. विशेषतः काही नेत्यांनी नैतिक जबाबदारीचा मुद्दा पुढे करत त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. या सगळ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच गंभीर बनत गेली. कारण सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. काही जण त्यांना समर्थन देत होते तर काही जण त्यांच्यावर टीका करत होते. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट स्पष्ट होती की हा मुद्दा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता एक मोठा राजकीय आणि सामाजिक प्रश्न बनला होता. दरम्यान या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली तर सत्ताधाऱ्यांनीही या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर अखेर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा निर्णय त्यांनी दबावाखाली घेतला की नैतिक जबाबदारी म्हणून घेतला यावर विविध चर्चा सुरू आहेत. पण या निर्णयाने एक मोठा संदेश दिला आहे की सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी केवळ कायदेशीरच नाही तर नैतिक जबाबदारीही पार पाडावी लागते. राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी स्पष्ट केलं की त्यांनी संबंधित व्यक्तीला पूर्वी ओळखत होत्या, पण त्याच्यावर गंभीर आरोप समोर आल्यानंतर त्या स्वतःही हदरल्या आहेत आणि अशा कृत्याचं त्या कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाहीत. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी ही मागणी केली. मात्र विरोधकांनी यावर समाधान मानलं नाही आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कायम ठेवली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे राज्य महिला आयोगाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण या संस्थेचं कामच महिलांच्या सुरक्षेसाठी असताना त्याच्या प्रमुखांवरच अशा प्रकारचे आरोप होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे भविष्यात या संस्थेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार याकडेही लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडियाची भूमिका. कारण आजच्या काळात कोणतीही माहिती काही क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकरणाचं स्वरूप झपाट्यानं बदलू शकतं. या प्रकरणातही तसंच झालं. काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच या मुद्द्याने मोठं रूप घेतलं आणि राजकीय वादळ निर्माण झालं. त्यामुळे अशावेळी सत्य आणि अफवा यामधील फरक ओळखणं अत्यंत गरजेचं ठरतं. कारण अपूर्ण किंवा चुकीची माहिती समाजात गोंधळ निर्माण करू शकते. या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी केवळ आपली प्रतिमा जपणं पुरेसं नाही तर आपल्या प्रत्येक कृतीबाबत पारदर्शकता ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आजच्या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट लपवून ठेवणं कठीण झालं आहे. दुसरीकडे या प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि तथाकथित आध्यात्मिक मार्गदर्शकांबाबतही मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण अनेक लोक अजूनही अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडे विविध समस्यांसाठी जातात. पण अशा घटनांमुळे त्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्यामुळे समाजाने अधिक जागरूक होण्याची गरज आहे. एकंदरीत पाहता रुपाली चाकणकर यांच्याभोवती सुरू असलेलं हे प्रकरण केवळ एक राजकीय वाद नसून एक मोठा सामाजिक आणि नैतिक प्रश्न आहे, ज्यातून पुढे काय निष्पन्न होतं, तपास कोणत्या दिशेने जातो आणि या सगळ्याचा त्यांच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कधीकधी एकच घटना एखाद्या नेत्याच्या संपूर्ण कारकिर्दीवर परिणाम करू शकते आणि सध्या महाराष्ट्रात तसंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे, जिथे एका प्रकरणाने केवळ एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण व्यवस्थेचं परीक्षण सुरू केलं आहे. आणि म्हणूनच पुढील प्रत्येक घडामोड महत्त्वाची ठरणार आहे. कारण या प्रकरणातून जे निष्कर्ष समोर येतील ते भविष्यातील राजकारण, समाज आणि सार्वजनिक जीवनासाठी
जीवनासाठी एक मोठा दिशादर्शक ठरू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा. कारण हा केवळ एका पदाचा राजीनामा नसून तो एक मोठा राजकीय आणि नैतिक संदेश देणारा निर्णय म्हणून पाहिला जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी केलेल्या कामाची एक वेगळी ओळख होती. अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी महिलांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांची प्रतिमा एक आक्रमक आणि सक्रिय नेत्या अशी निर्माण झाली होती. मात्र नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि या प्रकरणाशी त्यांचं नाव जोडलं गेल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आणि नैतिक जबाबदारीचा मुद्दा पुढे आणला. ज्या व्यक्ती महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या प्रमुख आहेत त्यांच्यावरच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होणं ही अत्यंत गंभीर बाब मानली गेली. त्यामुळे राजकीय दबाव वाढत गेला आणि अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे केवळ राजकीय दबाव होता की स्वतःची नैतिक भूमिका यावर विविध मतमतांतरे आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींना केवळ कायदेशीरच नाही तर नैतिक जबाबदारीही पार पाडावी लागते. राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी स्पष्ट केलं की त्यांनी संबंधित व्यक्तीला पूर्वी ओळखत होत्या, पण त्याच्यावर गंभीर आरोप समोर आल्यानंतर त्या स्वतःही हदरल्या आहेत आणि अशा कृत्याचं त्या कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाहीत. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी ही मागणी केली. मात्र विरोधकांनी यावर समाधान मानलं नाही आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कायम ठेवली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे राज्य महिला आयोगाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण या संस्थेचं कामच महिलांच्या सुरक्षेसाठी असताना त्याच्या प्रमुखांवरच अशा प्रकारचे आरोप होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे पुढील काळात या संस्थेची कार्यपद्धतीत बदल होणार का याकडेही लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडियाची भूमिका. कारण आजच्या काळात कोणतीही माहिती काही क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकरणाचं स्वरूप झपाट्यानं बदलू शकतं. या प्रकरणातही तसंच झालं. काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच या मुद्द्याने मोठं रूप घेतलं आणि राजकीय वादळ निर्माण झालं. त्यामुळे अशावेळी सत्य आणि अफवा यामधील फरक ओळखणं अत्यंत गरजेचं ठरतं. कारण अपूर्ण किंवा चुकीची माहिती समाजात गोंधळ निर्माण करू शकते. या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी केवळ आपली प्रतिमा जपणं पुरेसं नाही तर आपल्या प्रत्येक कृतीबाबत पारदर्शकता ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आजच्या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट लपवून ठेवणं कठीण झालं आहे. दुसरीकडे या प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि तथाकथित आध्यात्मिक मार्गदर्शकांबाबतही मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण अनेक लोक अजूनही अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडे विविध समस्यांसाठी जातात. पण अशा घटनांमुळे त्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्यामुळे समाजाने अधिक जागरूक होण्याची गरज आहे. एकंदरीत पाहता रुपाली चाकणकर यांच्याभोवती सुरू असलेलं हे प्रकरण केवळ एक राजकीय वाद नसून एक मोठा सामाजिक आणि नैतिक प्रश्न आहे. ज्यातून पुढे काय निष्पन्न होतं, तपास कोणत्या दिशेने जातो आणि या सगळ्याचा त्यांच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कधी-कधी एकच घटना एखाद्या नेत्याच्या संपूर्ण कारकिर्दीवर परिणाम करू शकते आणि सध्या महाराष्ट्रात तसंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे, जिथे एका प्रकरणाने केवळ एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण व्यवस्थेचं परीक्षण सुरू केलं आहे. आणि म्हणूनच पुढील प्रत्येक घडामोड महत्त्वाची ठरणार आहे. कारण या प्रकरणातून जे निष्कर्ष समोर येतील ते भविष्यातील राजकारण, समाज आणि सार्वजनिक जीवनासाठी एक मोठा दिशादर्शक ठरू शकतात.